यवतमाल में किसानों के लिए अहम पानन सड़कों को लेकर बड़ा सवाल खड़ा हो गया है। 10,000 सड़कों का निर्माण का लक्ष्य तय होने के बावजूद काम अधूरा है, जबकि सरकार ने अतिक्रमण हटाने और काम तेजी से करने के लिए सख्त निर्देश दिया है। यवतमाल जिले में मुख्यमंत्री बलिराजा शेत पानन सड़क योजना के तहत करीब 10,000 सड़कों के निर्माण और मजबूती का लक्ष्य रखा गया है, लेकिन जमीनी हकीकत में कई जगह काम अधूरा है तो कहीं शुरू ही नहीं हुआ है। किसानों का कहना है कि अतिक्रमण निधि की कमी और प्रशासनिक लापरवाही के कारण काम प्रभावित हो रहा है। कई पानन मार्ग संकरे हो गए हैं, जिससे फसल की ढुलाई में परेशानी हो रही है। प्रशासन ने अतिक्रमण हटाने के लिए सख्त रुख अपनाते हुए चेतावनी दी है कि नियम न मानने वालों का फार्मर ID बंद किया जा सकता है। वही किसानों ने मांग की है कि बारिश से पहले सभी सड़कों का काम पूरा किया जाए, वरना उन्हें भारी नुकसान उठाना पड़ सकता है। राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना पांढरण रस्ते मोकळे करून देण्याचा जो प्रयत्न करण्यात येत आहे, यवतमाळ तालुक्यासह अनेक तालुक्यामध्ये जे पांढरण रस्ते आहेत ते अतिक्रमणित आहेत। त्याच्यावर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलं आहे, ते रस्ते मोकळे करून द्यायचे आहेत। परंतु एप्रिल महिना हा पूर्णपणे उलटून गेलेला आहे। आता खरीपाच्या पेरण्या सुद्धा शेतकरी करणार आहेत। यावर्षी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा रस्ता मिळेल का, हा एक मोठा प्रश्न शासनाच्या हलगर्जीपणामुळे निर्माण झालेला आहे। ज्या ठिकाणी पांढरण रस्त्याचे काम चालू आहेत ते काम निधी अभावी रखडल्याचं सुद्धा समोर येत आहे। यामुळे यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांना पांढरण रस्ते मिळणार नाहीत असं दिसत आहे आणि शासनाची जी पांढरण रस्ते मोकळे करून देण्याची जी योजना आहे ती कागदावरच राहते की काय असा प्रश्न शेतकऱ्याकडून व्यक्त होत आहे। पावसाळ्यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यामध्ये 10,000 पांढरण रस्ते बांधकामाचे उद्दिष्ट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना दिलेले आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज प्रशासनाच्या उदासीन व दप्तर दिरंगाई व निधीचा अभाव व विरोधी पक्ष नेत्यांच्या मतदारसंघामध्ये निधी न दिल्याने अनेक पांढरण रस्ते आज रखडल्याने पावसाळ्यापूर्वी हे शासनाचं उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे। शेतमाल शेतामध्ये न्यावा कसा आणि पांढरण रस्त्याच्या प्रश्नामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती करणं सोडून दिलेलं आहे। शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी रस्ते नसल्या कारणाने अनेकदा वाद निर्माण होतात, अनेक जीव गमावली जातात। त्यामुळे मी राज्य शासनाकडे मागणी करतो की त्यांनी तात्काळ यवतमाळ जिल्ह्याचं पांढरण रस्त्याचं उद्दिष्ट पूर्ण करावं आणि जो हा यवतमाळ जिल्हा पांढरण रस्त्यामध्ये माघारलेला आहे याचा आढावा बैठक मुख्यमंत्र्यांनी आणि महसूल मंत्र्यांनी घ्यावी अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून व एक शेतकरी म्हणून करतो की पांढरण रस्ता गव्हर्नमेंटचा शासकीय रस्ता जो असेल तो जर अडवला किंवा त्यावर अतिक्रमण केलं तर त्या शेतकऱ्यांचे संपूर्ण फार्मर ID आम्ही बंद करणार आहोत आणि त्यामुळे त्यांना कुठलीही शासकीय योजना मिळणार नाही। त्यामुळे आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, ही शेतकऱ्यांनी शेतकऱ्याकरता करायचं आहे। तुमच्या शेतातनं रस्ता आता तुम्ही अतिक्रमण केलं, मागचा शेतकरी रस्ता नाही, त्यामुळे त्यांना कोर्ट कचेरी भांडावं लागत आहे। तहसीलदारकडे ADOकडे अपील चालू आहे। याकरता त्या ठिकाणी महत्वाचं होतं आणि म्हणून आपल्या माध्यमातून शेतकरी वर्गाला विनंती आहे की शेत रस्त्यावर पांढरण रस्त्यावर सरकारी रस्त्यावर जे अतिक्रमण केलं ते अतिक्रमण काढून टाकावे, जेणेकरून आम्हाला रस्ता बांधता येईल, रस्त्याच्या कडेला झाडे लावता येईल।